असेल. आता आपण कुठं चाललोय? मुंबई IKEA. तर हाय एव्हरीवन, ब्लॉग चालू करू का? तर हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. 12 वाजलेत आणि आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये. एवढा पाऊस चालू आहे मस्त बघा. आणि लोणावळ्यामध्ये थोडस फिरलो आणि आता आम्ही चाललेलो आहे मुंबई IKEAला. IKEA. हा, आणि मस्त अशी आमची एक 1 डे ट्रिप आहे. तर बघूयात आता IKEA काय करतोय ते. देखो आज कितना बारिश आने वाली है. वेलकम टू वल्ला हबीबी. वल्ला हबीबी नाहीये, स्वित्झर्लंड मध्ये आल्यासारखं वाटतं. एवढं भारी वाटतंय. सगळीकडं धुकं सगळीकडे असा अंधार झाल्यासारखा. ती वरचा डोंगर बघितला का तुम्ही? अरे त्याच्यावरती तर सगळं असं धुकं चादर पसरल्यासारखंच झालं होतं. आणि खाली तर ह्या दऱ्या तर दिसणारच नाही. तेवढं सगळं हे झालंय बघ. असंच आहे सगळं. कसला भारी मोसम. म्हणून मला लोणावळा खूप आवडतो. कारण हे फिलिंग फक्त इथंच मिळतंय. याचं काय चाललंय? याला काही घेणं देणं नाहीये, ना फिरण्याचं ना कशाचं. याला फक्त गेम खेळायची. याने टॅब आणला, याला उगाच आणून दिलं टॅब. पण हा रुसतो फुकतो म्हणून मग याला टॅब आणून दिलेलं आहे. कारण मग सारखा रुसतो, मला नाही यायचं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून. तर असं कसला भारी मोसम आहे. वाव, बापरे, वाव कसलं भारी झालंय ना हे. धुकं बघितली का? बोलायचं त्यावेळेस काय बोलत नाही आणि नंतर मग तोंड सुरू होतं, ते बंदच होत नाही. तर आज असंच आम्ही ठरवलं होतं की कुठंतरी संडेला फिरायला जायचं आहे. कारण लोणावळ्यात जायचं होतं, पण लोणावळ्यात खूप गर्दी असते म्हणून आम्ही असंच निघालेलो आहोत. म्हटलं आता IKEA पर्यंत जायचं आणि IKEA मध्ये काय भेटलं तर मग ठीक आहे बघायचं, नाही तर मग परत यायचं. एक लॉंग ड्राईव्ह ट्रिप है ना पप्पा? तुम्हाला दाखवू का? तुम्ही नाही चॅनलवर? मग तुम्ही या, दाखवू थोडसा. इथून छान असं दिसतंय व्ह्यू. कारण ना आपण खालून जर गेलो तर मग काहीच दिसत नाही. डायरेक्ट जातोय तर डायरेक्ट लोणावळ्याच्या पूर्ण बाहेरच पडतोय ना. तर बघा इथं आम्ही आलेलो आहोत जुन्या हायवे वरून, म्हणूनच एवढे छान असे नजारे भेटतात. आता जो नवीन रोड सुरू झालेला आहे, मिसिंग लेन ना, तर तो तिथून पण गेल्या वेळेस गेलो होतो आम्ही एकदा, पण तिथून काहीच व्ह्यू वगैरे काहीच येत नाही. म्हणून मग आज आम्ही इकडूनच आलोय. कारण मस्त असे व्ह्यू पाहायला मिळतात. आणि पहिला जो रोड आहे ना, तर तिथं गर्दी पण नाहीये खरं तर. ऍक्च्युली आज संडे असून पण गर्दी नाहीये अजिबात. त्यामुळे भारी वाटतंय. आता व्ह्यू एन्जॉय करत मग आपण IKEAला भेटू. तोपर्यंत बघू मध्ये कुठं काय खायला भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग IKEA मध्येच. बाय. भूक लागली ना? काय खाणार? बर्गर. तर इथंच IKEA आहे शेजारी
आणि आयकियाच्या शेजारी आता म्हटलं की थोडीशी भूक लागली आहे तर काहीतरी खावं. आयकियात मिळतं पण एवढं छान असं नाही मिळत, म्हणून मग इथं आलो आम्ही KFCला है ना. तर मस्त बाहेर पाऊस येतोय आणि आयकिया इथंच आहे. आयकियामध्ये पण काय मिळालं तर खाऊया आणि तोपर्यंत बर्गर वगैरे ट्राय करूया. त्यांचं काय चाललंय काय माहिती, अप डाऊन बाहेर येतात ते जातात येतात जातात. तर चला पटपट खाऊया आता. चला कसं जाणार आता तुमचंच लिहिलंय काय करा. तर आता इथं आलोय पण 70% ऑफ पण लिहिलेलं आहे, तर बघू किती ऑफ मिळते है ना. 70% पण सगळ्यावरती नसेल, थोडंफार काही प्रोडक्ट असतील तर त्याच्यावर. हां अजून वरती जायचं. हा सोप्याचं सेक्शन आहे पण इथं खूप जास्त गर्दी आहे. संडेमुळे लोक खूप आले. सगळीकडे ऑफ आहे पण गर्दी पण खूप आहे. आयकियामध्ये सगळीकडेच ऑफ आहे आणि गर्दी पण खूप आहे, पण असं वाटतं की सगळं घरामध्ये घ्यायचं काय. छान आहे का, छान वाटतं ना घ्यायचं. माझ्या रूममध्ये भारी वाटली. तुमचं काय बघा. खूप दमल्यासारखं वाटते है ना चिकू. येस. इकडे बघा. दमलो आता, बस थोडा वेळ. खूप मोठे आहे हे आयकिया, त्यामुळे दमल्यासारखं होतंय. अजून तर अर्ध पण नाही झालं है ना. काहीच नाही आहे चांगलं, मला तर काहीच नाही आवडलं जास्त, कारण जे सगळं घ्यायचं होतं ते तर ऑलरेडी आहे आणि सेल जेवढं म्हणतात तेवढं तर काही सेल नाही आहे 70%, त्यामुळे काही इच्छा होत नाही आहे घ्यायची. दमले सगळे, कोणच काही बोलत नाही आहे. ते ओरिजिनल प्लांट आहेत ते छान आहेत. संपत आलेले एकदम डाल है ना, बहुत सुंदर कलर ऑनलाइन कलर तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. हे नक्ष फुटेल त्यातलं काय. परत भेटूया, तोपर्यंत बाय.